चला तर आपण आज बनवूयात कोबीची क्रिस्पी भजी। तर मी इथं अर्धा किलो कोबी घेतलेला आहे, त्याला अशा पद्धतीने कापलेला आहे। त्याला आपल्याला सुट्टा करून घ्यायचा आहे। सुट्टा करून झाला की आता आपण त्याच्यामध्ये मीठ टाकूयात। चवीपुरतं मीठ टाका आणि त्याला मिक्स करून घ्या। मिक्स करून झाला की आता आपण ह्याला 15 मिनिटं झाकून साईडला ठेवून दिलतं। आता 15 मिनिटांनंतर बघा कोबीला कसं पाणी सुटलंय। त्याच्यामध्ये 1 वाटी डाळीचं पीठ, 1 वाटी तांदळाचं पीठ, 1 चमचा धने पूड, 1 चमचा जिरं पूड, 7 मिरच्या, थोडीशी हळद, 1 चमचा लाल तिखट, हे सगळं मिक्स करायचंय। आपल्याला पाणी अजिबात टाकायचं नाहीये। कोबीला पाणी सुटलेलं आहे, त्यातच आपल्याला हे मिक्स करून घ्यायचंय। आपण पिठांसाठी मीठ नव्हतं टाकलं, तर पिठांसाठी मीठ टाकून घ्यायचंय। हे बघा पाणी न वापरता किती छान मळले गेले। मी कढईत तेल गरम करायला ठेवलंय। आपण आता ही भजी तळून घेऊयात। गॅस आपल्याला मोठाच ठेवायचा आहे भजी तळताना। ह्या अशा कलरची झाली की भजी आपल्याला काढून घ्यायचे। अशा पद्धतीने तुम्ही केले तर ही कोबीची भजी अगदी क्रिस्पी होतात। तुम्ही नक्की ट्राय करा। आवडले असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।